पुणे जिल्ह्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडीतील स्थानिक भूमिपुत्र कामगार सागर विष्णू हरगुडे हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून फ्रायडनबर्ग फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजी या कंपनीत प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांना कंपनीने कायमस्वरूपी कामावर घेण्यासंदर्भात सणसवाडीतील ग्रामस्थांसह त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। या प्रकरणी सणसवाडी ग्रामपंचायतने शिफारस पत्र कंपनीला दिले असून लवकरात लवकर निर्णय घेऊन कामगाराला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। तसेच येथील ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या मोनिकाताई हरगुडे, माजी सरपंच बाबासाहेब दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश तात्या दरेकर, उपसरपंच मोहन हरगुडे, राजेश दरेकर आदींसह सर्वांनी कंपनीत धाव घेऊन सागर विष्णू हरगुडे या भूमिपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली आहे। जर माझ्या मुलाला कायमस्वरूपी कामावर घेतले नाही तर माझ्या कुटुंबासह आणि ग्रामस्थांसह आम्ही कंपनीच्या गेट समोर आंदोलन करू असा इशारा सागर हरगुडे यांच्या आईने दिलाय। सर्वांना नमस्कार। मी यस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यातील पुण्यभूमी असलेल्या सणसवाडी नगरीमध्ये एका बेरोजगार कामगारावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आज सणसवाडी नगरीमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत माता आहेत। काय सांगाल, काय अन्याय तुमच्यावरती झालेला आहे? नमस्कार, मी सणसवाडी गावची रहिवासी असून माझा मुलगा सागर विष्णू हरगुडे हा गेली 12 वर्ष झाले काम करतोय फ्रीडमबर्ग कंपनीमध्ये। तर त्याला कंपल्सरी कामाला घ्यावा हीच आमची विनंती आहे। आम्ही वारंवार त्याला मागणी केलेली आहे, वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे, तरी पण याच्यातून काहीही निष्पन्न होत नाहीये। स्थानिकांचा पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे त्याला, तरी पण याच्यातून आम्हाला काही पाहिजे तसा न्याय मिळत नाही। मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? बरोबर। आईचं म्हणणं आहे की माझा जो मुलगा आहे तो मुलगा गेल्या 12 वर्षापासून त्या कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय आणि गेल्या 12 वर्षापासून कंपनीचे जे काही वरिष्ठ लोक आहेत त्याला आता सांगतायत की डिप्लोमा सारखा कोर्स तू कर, त्यावेळेसच आम्ही तुला कायम सेवेमध्ये त्या ठिकाणी रुजू करू। तर आज माझ्या माहितीनुसार सणसवाडी गावातील काही ज्येष्ठ मंडळी म्हणा, जिल्हा परिषदेच्या मोनिकाताई हरगुडे असतील, इतर काही आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच, बऱ्याच मोठ्या संख्येनं काही सामाजिक कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये उपस्थित होते। स्वतः मी देखील त्यांच्यासोबत होतो। कुठल्या पद्धतीने आपण त्यांना त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि काय त्यांचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे? त्यांचं उत्तर अजूनपर्यंत काहीच नाही आलेलं, म्हणजे हो किंवा नाही हे उत्तर सुद्धा नाही आलेलं। तर स्थानिकांनी सांगितलंय की 1 तारखेपर्यंत त्याला त्याचा रिझल्ट द्यावा, परमनंट लेटर द्यावा हीच आमची मागणी आहे। आणि हे माझ्या बाबतीत घडलंय, अजून अनेकांच्या बाबतीत घडू नये याची म्हणजे सगळ्यांनी दखल घ्यावी। बरं, माझ्या माहितीनुसार काही गावातील सामाजिक कार्यकर्त्यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली। त्यांनी मला सांगितलं की सणसवाडी जी ग्रामपंचायत आहे त्या सणसवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत, त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस नवीन कंपनीची सुरुवात त्या झोनमध्ये केली जाते तर येथील एक ग्रामपंचायत सणसवाडी ग्रामपंचायत त्यांना परिपत्रक देते की 30% तुम्हाला त्या ठिकाणी अगोदर स्थानिक जे बेरोजगार आहेत, भूमिपुत्र आहेत, त्या भूमिपुत्रांना तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार द्यावा लागेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एनओसी अगोदर कंपनीला दिली जाते। आणि त्या पद्धतीनुसारच आज आईंचं देखील म्हणणं आहे की 30% प्रमाणे सणसवाडीतील जे बेरोजगार आहेत, सागर तर हा गेल्या 12 वर्षापासून काम करतोय परंतु तो परमनंट नाही, म्हणजे कायम सेवक त्याला का घेतले जात नाही, त्याच्यामुळे या परिसरात खूप अशी चर्चा देखील झालेली आहे। प्रामुख्यानं तुमची मागणी काय असेल? मागणी एवढीच आहे की त्याला परमनंट करावं, कायमस्वरूपी कामावर घ्यावं, आणि जर नाहीच घेतलं तर 1 तारखेच्या नंतर आम्ही तिथं आंदोलन करणार आहे। ठीक आहे। तर आईने सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाला म्हणजे सागर हरगुडेला त्या ठिकाणी जर कंपनीनं कामावरती कायमस्वरूपी रुजू केलं नाही तर येणाऱ्या 1 तारखेला ते आंदोलन त्या ठिकाणी घेणार आहेत। त्यांच्यासोबत येथील ग्रामस्थांचा देखील त्यांना पाठिंबा राहणार आहे अशी आताच त्यांनी सांगितलेलं आहे। मी यस मराठी न्यूज साठी रिजवान बागवानचा कॅमेरामन निलेश पानगावकर, सणसवाडी, पुणे।
एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान पुणे.